भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलं। जल, जमीन आणि आकाशातून भारताचा पाकिस्तानवर प्रहार। भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली। थलसेना आणि वायुसेनेचे हल्ले तर पाकच्या काही चौक्यांवर ताबा घेतल्याचा बलोच आर्मीचा दावा। भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला। भारतीय लष्कराकडून व्हिडिओ ट्विट करत पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरील काही भागात मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न। भारताच्या S-400 सिस्टीमचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर। भारताला कारवाई थांबवण्यास सांगा, पाकिस्तानकडून जगभरातील देशांना विनंती। भारताकडून पाकची F-16, F-17 आणि J-11 ही लढाऊ विमानं नेस्तनाबूत। F-16 विमानाच्या पायलटला भारतानं ताब्यात घेतल्याची माहिती। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणांची पाहणी। गोळीबारात स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान। भारताच्या कारवाईनंतर पाककडून इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात। जगातील अनेक देशांकडे पाकिस्ताननं कर्ज मागितलं, मात्र ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची पाकिस्तानची माहिती। जम्मूच्या सांबामध्ये BSF कडून 7 दहशतवाद्यांचा खात्मा। BSFनं दहशतवाद्यांचा प्लॅन उधळला, व्हिडिओ समोर। लाहोरच्या आजूबाजूला पाक सेनेचे रणगाडे तैनात। पाकिस्तानी नागरिकांकडून लोकेशन व्हायरल। घाबरलेल्या पाकिस्तानकडून लाहोर शहराच्या शेजारी सुरक्षा। होशियारपूरच्या कमाही देवी परिसरात चीनी बनावटीचं पाकिस्तान मिसाईल आढळलं। भारताच्या रडारकडून रात्री पाकिस्तान मिसाईलचा खात्मा। भारताच्या कारवायांनंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण। भारतीय सैन्याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी पाकिस्तानच्या कसूर शहराभोवती खंदक खोदणं सुरू। पंजाबच्या भटिंडामधील पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला। भटिंडामध्ये पडलेल्या ड्रोनचा व्हिडिओ समोर। जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील सीमेलगतच्या गावांना अलर्ट। अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले। सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाकिस्तानला पुराची भीती। पाकमधील सीमेवरील लोकांकडून गावं रिकामी करण्यास सुरुवात। पाकिस्तानकडून चीनी विमानांचा वापर। चीनच्या सहमतीनंतर विमानांचा वापर केल्याचं समोर। भारताविरोधातील कारवाईसाठी चीनची विमानं वापरली। भारत पाकमध्ये तणाव सुरू असताना सौदीचे उपपरराष्ट्रमंत्री भारतात। सौदीच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांसोबत जयशंकर यांची बैठक। पाकिस्तानी लष्कर प्रमुख हसीम मुनीरला पदावरून हटवलं, सूत्रांची माहिती। मुनीर विरोधात पाकिस्तानात संतापाची लाट। इम्रान खानला तुरुंगातून सोडण्याची समर्थकांची मागणी। भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांसोबत संवाद। अणुयुद्धाची वेळ येणार नाही याची खात्री। भारत पाक तणावावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। परिस्थिती चिघळू देऊ नका, अमेरिकेकडून भारत पाकिस्तानला शांततेचं आवाहन। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत पाकिस्तानच्या मंत्र्यांना फोन। खबरदारी म्हणून भारतातील 24 विमानतळं बंद। श्रीनगर, चंदीगड, लुधियाना आणि अमृतसरच्या विमानतळांचा समावेश। विमान प्रवासासाठी नियमावली जारी। हरियाणातील सर्व शासकीय कर्मचारी, मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द। तर दिल्ली आणि राजस्थानमध्येही शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या नाही। पंजाब सरकारकडून कंट्रोल रूमची स्थापना। भारत पाकिस्तानातील तणावामुळे धर्मशाळेतील IPL सामना अर्ध्यातच थांबवला। दिल्ली पंजाबच्या खेळाडूंना विशेष रेल्वेनं दिल्लीला आणण्यात आलं।